सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज ना गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे गुरुपौर्णिमाच्या दिवशीचाच हा व्लॉग आहे. सकाळ सकाळी मस्त अशी देवाची देवपूजा करून घेतली आणि माझ्याकडे हा साईबाबाचा मोठा फोटो आहे ना, तर मी साईबाबालाच गुरु मानते. तसं काही मी संकल्प वगैरे घेतलेला नाही आहे, पण मनाने मग आधीपासून मी साईबाबालाच गुरु मानत होते, तर त्यामुळे मग तेच मी आतासुद्धा कंटिन्यू करत आहे. आणि असं म्हणतात की माणसाने पूर्ण आयुष्यामध्ये गुरु केलाच पाहिजे. गुरु आपल्याला ज्ञान आणि भक्तीचा मार्ग दाखवतो, त्यामुळे पूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी आपण गुरु केलाच पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आली तरी गुरु आपल्या पाठीशी राहतो. त्यामुळे मी असा संकल्प तर नाही केला आहे, पण मी आधीपासून साईबाबालाच गुरु मानला आहे. आणि आज मग गुरुपौर्णिमासुद्धा आहे, त्यामुळे साईबाबाचा फोटो आहेच माझ्याकडे. तर त्याला मस्त स्वच्छ कपडाने पुसून घेतला आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली आधी, कारण की मग उशीर होतो हे सगळं करायला. आणि मग नंतर साईबाबाची सुद्धा अगदी मनाने पूजा करून घेतली. आता फोटो तर मी काही खाली नाही उतरवला, तिथेच राहू दिला आणि मग तिथेच साईबाबांची मस्त मनाने पूजा करून घेतली. आणि असं म्हटलं जाते की गुरुची जागा देवापेक्षाही मोठी आहे, कारण की देवाजवळ नेण्याचं काम हे आपला गुरुच करत असतो. त्यामुळे देवापेक्षाही गुरुची जागा मोठी आहे. आणि जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाकडून धोका मिळू शकतो, पण गुरुकडून आपल्याला कधीच धोका मिळत नाही. आणि तसं तर आपल्या जीवनामध्ये पहिले गुरु हे आपल्या आईवडीलच असतात, कारण की सगळं काही आपल्याला सगळ्यात आधी त्यांच्याकडूनच शिकायला मिळते. आई बाबा त्यांच्याकडून आपल्याला चालायला शिकायला मिळते, बोलायला शिकायला मिळते, खायला शिकायला मिळते. आणि एवढं सुंदर जग आपण पाहायला शिकतो ते सगळं आपल्या आईवडिलांकडूनच आपल्याला मिळते. त्यामुळे आपले सगळ्यात पहिले गुरु म्हणजे आईवडीलच असतात. त्यानंतर आपले गुरु असतात ते आपले शिक्षक, जे आपल्याला शिक्षण शिकवतात, आपल्याला दुनियादारी शिकवतात, ह्या दुनियामध्ये कसं राहायचं आणि शिक्षण करून आपण किती पुढे जाऊ शकतो हे सगळे आपल्याला आपले शिक्षक शिकवतात. त्यामुळे आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. त्यानंतर मग आपण ज्याला पाहिजे त्याला गुरु बनवू शकतो. परमात्माही तसा तर आपला सगळ्यांचा गुरुच असतो. चला मस्त अशी देवपूजा करून घेतली, हार वाहून घेतला. हारही थोडासा छोटाच झाला होता, मला वाटत होतं थोडासा मोठा आणायला पाहिजे, पण आज हारही खूप जास्त महाग होते. चला असो, मस्त अशी आरती करून घेतली. आणि असा काही सणाचा दिवस असो तेव्हा आपण जेव्हा वेगळी पूजा करतो ना, तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि घरातलं वातावरण तर अगदी वेगळंच वाटत असते. आणि आता तर खूप सारे सण येणार आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये, आणि इतकी पॉझिटिव्हिटी असते ना अशा दिवसांमध्ये की विचारूच नका. इतकं छान वातावरण होऊन जाते घराचं, आणि मला तर अशा दिवसांमध्ये खूप जास्त आवडते. घराचं वातावरण काही वेगळंच असते. चला मस्त अशी पूजा करून घेतली. आणि आत्ता मी माझी स्वतःची थोडीशी जास्त काळजी घ्यायला लागली आहे ना, त्यामुळे आज मी चिया सीडसुद्धा भिजत घातले होते. तसं 1 दिवसाआड 2 दिवसाआड मी चिया सीड म्हणा, मेथीचं पाणी म्हणा, खजूर म्हणा, हे सगळं घेणं सुरू केलेलं आहे, कारण की आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. आणि तसे हे चिया सीड काही चावले जात नाही, कितीही चावण्याची कोशिश करा ते अगदी गिळावेच लागतात, अजिबात चावले जात नाही. म्हणून बघा, जेवढे चावता येतील तेवढे मी चावत होती. आणि आज मला नैवेद्यामधले लापशी बनवायची होती. तसे कालच मिस्टर लापशी घेऊन आले होते. तसे तर मी लापशीचं भडकं बनवते, किंवा अशी जी सुटसुटीत असते ना उपमासारखी, तशीही फराळसुद्धा बनवते मी लापशीची. खूप छान लागते. एखाद्या दिवशी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत. पण आज मला मात्र लापशी बनवायची होती गोड नैवेद्यासाठी. आणि तसं मी आधी कधीच लापशी बनवली नाही आहे, अगदी मी पहिल्यांदाच बनवत होते, म्हणून थोडासा धाकही होता मनामध्ये की कशी बनेल कशी नाही. कारण की लापशी ना थोडीशी बनायला उशीरही लागतो आणि ती काही सगळ्यांकडून बनत नाही. ज्याच्याकडून बनते त्याच्याचकडून बनते. पण म्हटलं चला एकदा तरी आपण ट्राय करून बघूया. ट्राय केल्याशिवाय आपल्याला कसं समजेल की कशा प्रकारे बनते म्हणून. आणि कोणतीही गोष्ट ट्राय केल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव येतच नाही, म्हणून म्हटलं जशी बनेल तशी आज आपण ट्राय करायलाच पाहिजे. कधी विचार केला की शिरा बनवूया, पण म्हटलं नाही, जाऊ दे, आज लापशीच बनवायची आहे. आणि कोणतीही वस्तू आपण देवासाठी जर बनवतो ना तर ती परफेक्टच बनते, मला असं वाटते. आणि त्यातही आज माझं तूपही संपलं होतं. बघा, एवढंच तूप निघालं, पण म्हटलं एवढ्या तुपामध्ये तर होऊन जाईल लापशी, कारण की अर्धी वाटीच मी घेतली
घेतली होती आणि अर्धी वाटी लापशीला एवढं तूप तर पुरेसं झालं. तर बघा, आधी लापशीला तुपामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. बघा, जोपर्यंत तो पांढरे दिसत नाही ना तोपर्यंत चांगले अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला त्याला भाजून घ्यायची आहे. बघा, तशी मी बघितली आहे 1-2 जणांची, यूट्यूबवरती रेसिपी नाही बघितली, पण जे आमच्या समोर राहतात ना मावशी, त्या खूप छान लापशी बनवत होत्या. तर 1-2 वेळा मी त्यांच्याजवळून बनवून घेतली होती, म्हणून रेसिपी तर मला माहिती होती, पण अजूनपर्यंत मी काही बनवली नव्हती. पण म्हटलं चला आज ट्राय करूया. तर बघा, लापशी आपल्याला एकदम छान भाजून घ्यायची आहे पांढरी होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच ओतायचं आहे, थंड पाणी अजिबात ओतायचं नाही. आणि जेवढी आपली लापशी असते ना त्याच्यात तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर बघा, अर्धी ते पाऊण वाटी मी लापशी घेतली होती आणि 3 ते 3.5 वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि पाणी अगदी कडकडीत गरम करूनच यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर बघा, अगदी लो फ्लेमवरती, लो किंवा मीडियम फ्लेमवरती लापशी आपल्याला ठेवायची आहे. आणि लापशी खाली आपल्याला अशा प्रकारे तवा ठेवायचा आहे, कारण की लापशी खाली लागायला नको ना, त्यामुळे अशा प्रकारे तवा ठेवूनच आपल्याला लापशी होऊ द्यायची आहे. कारण की ही लापशी व्हायला थोडासा उशीरच लागतो, तेव्हाच आपली लापशी मस्त मोकळी आणि सुटसुटीत होते. तर मी सुद्धा असा तवा ठेवून अगदी लो फ्लेम करून दिली लापशीची. आता लापशी होत राहील. आणि बघा, कणिकसुद्धा मी सकाळीच मळून ठेवली होती, कारण की मग एवढा सगळा स्वयंपाक करायला थोडासा उशीर लागतो. आणि मग थोडी प्रिपरेशन जर आपण सकाळपासून म्हणजे आधीपासून जर करून ठेवली तर आपला स्वयंपाक अगदी लवकर होतो. आणि एवढ्यात मला भूकही थोडीशी लागली होती, तर म्हटलं ड्रॅगन फ्रूट अर्ध कापलेलंच होतं, तर म्हटलं चला आधी थोडंसं खाऊन घेते. कामं तर होतच राहतील आपली, कामं कुठे जाणार आहे आणि कामं आपल्याला कधी सुटणारही नाही. त्यामुळे म्हटलं आधी पेटपूजा करून घेऊया आणि मग नंतर पुढच्या कामांना सुरुवात करूया. तर मस्त खाऊन घेतलं ड्रॅगन फ्रूट. आणि 2-3 दिवस झाले भाज्या आणल्या होत्या, पण त्या काही धुवायला वेळच मिळत नव्हता, तशाच्या तशाच फ्रीजमध्ये पडल्या होत्या. म्हणून म्हटलं आज ज्या 2-4 भाज्या उरलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून डब्यांमध्ये भरूनही ठेवते, कारण की मग अशाच जर पिशवीमध्ये ठेवलेल्या असल्या ना तर त्या लवकर खराब व्हायला लागतात. आणि जर डब्यांमध्ये भरून ठेवल्या तर 8-15 दिवस भाज्या तशाच्या तशा फ्रेश राहतात. तशा तर 2-3च भाज्या आहेत शिल्लक, पण म्हटलं चला ह्या तरी खराब होण्याआधी आपण भरून ठेवूया फ्रीजमध्ये. तर फ्लावरसुद्धा आणला होता. फ्लावरचे मला ना पराठे बनवायचे आहे. अगदी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घ्यायचं फ्लावर आणि त्याचे पराठे बनवायचे. इतके छान लागतात. शेअर करेल मी रेसिपी तुमच्यासोबत. तर मस्त म्हटलं फ्लावर, टमाटर आणि वांग्याचे तुम्हाला आता भाजीच बनवायची आहे, तर त्याची भाजीसुद्धा मी शेअर करतेच आता पुढे तुमच्यासोबत. आणि मस्त वांग्याचे काप असतात ना तशी भाजी मी बनवणार आहे. तर भेंडीसुद्धा आणली होती. भेंडी तर मला सकाळी टिफिनलाच बनवायची आहे, पण म्हटलं धुवून ठेवते म्हणजे रात्रीचं काम सोपं होईल आणि सकाळचंही काम सोपं होईल, कारण की कापूनही ठेवेल मी संध्याकाळीच, म्हणजे मग लवकर काम होते सकाळी. तसाही मला सकाळी लवकर टिफिन बनवावा लागतो ना, त्यामुळे धुवून ठेवलेला भाजीपाला जर असतो तर मग त्याला कापायलाही काही उशीर लागत नाही आणि मग सुकूनही जातो तो. आणि बघा, अशा प्रकारे मी हॉलमध्येच फॅन खाली सुकायला ठेवलेला आहे, कारण की किचनमध्ये जागा खूप कमी आहे आणि आता मला स्वयंपाकही करायचा आहे, त्यामुळे मग मी इकडे हॉलमध्येच आणून ठेवून दिला सुकवायला. आणि बघा, लापशी तर सगळं पाणी आटून गेलेलं आहे लापशीतलं. अगदी मीडियम फ्लेमवरतीच मी गॅस ठेवलेला होता. आणि बघा, आत्ता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. बघा, आता तुम्ही साखरही टाकू शकता किंवा गूळही टाकू शकता, पण मला साखरेचीच आवडते जास्त करून, त्यामुळे मग मी साखर घेतलेली आहे. आता जेवढी आपली लापशी होती ना तेवढीच आधी मी साखर टाकली, पण मला असं वाटत होतं थोडीशी कमी होईल, कारण की लापशी फुलते त्यामुळे मग ती दुप्पट होऊन जाते. त्यामुळे मग 2-3 चमचे मी अजून टाकली वरून, तर अगदी बरोबर झाली होती. 2 चमचे मी वरून अजून टाकली होती. तर आता बघा, साखरेचंसुद्धा याला पाणी सुटते ना, त्यामुळे अजून याला झाकून 5-7 मिनटं ठेवायचे आहे, जोपर्यंत आपलं पाणी आटत नाही ना तोपर्यंत. बघा, सगळं पाणी आता लगभग आटलेलंच आहे. आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट घालायचे आहे. तर मी फक्त काजू बदाम घेतलेले आहे. आणि लापशीमध्ये मनुका नक्कीच घाला. मनुका घातल्याने खूपच छान टेस्ट येते लापशीची,
त्यामुळे मनुका घाला. आता यामध्ये एखादी लविंग आणि दालचिनीसुद्धा टाकायची होती, पण ती काही मी विसरून गेली म्हणून काही टाकली नाही. आणि तशीही मी फर्स्ट टाईम बनवत आहे ना, त्यामुळे मग मला काही आठवणच राहिली नाही. लापशी आपली बनवून तयार झालेली आहे. आत्ता तुम्हाला ही थोडीशी लतपत वाटत असेल, पण ही थंड झाली की अगदी मोकळी मोकळी होऊन जाते. मलाही तसंच वाटत होतं की बरोबर झाली नाही की काय, अगदी गारा झाली की काय, पण तसं नाही. मी थोडंसं अजून आटवू दिलं होतं आणि मग शेवटी अगदी मस्त मोकळी मोकळी झाली होती लापशी. थंड झाली की ती अगदी मोकळी मोकळी होऊन जाते. त्यानंतर आज मला मसाला भातही बनवायचा होता. आता मसाला भातची रेसिपी तर मी काही शेअर नाही केली, कारण की मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जातो ना, त्यामुळे. तर एकीकडे मसाला भात ठेवून दिला आणि एकीकडे लापशीसुद्धा झालेली आहे. आता मला भाजीही बनवायची आहे. थोडंसं किचन म्हटलं क्लीन करून घेऊया, कारण की तिथेच सगळं करायचं म्हटलं की मग किचन थोडंसं क्लीन करावंच लागते. आणि आज मस्त वांग्याच्या कापची मी भाजी बनवणार आहे. तर चला म्हटलं भाजीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. तर हे जे लांब वांगे असतात ना, तेच वांगे आपल्याला घ्यायचे आहे आणि हे वांग्याचे आपल्याला गोल गोल काप करून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे असे गोल गोल काप करून घ्यायचे. आणि ही भाजी ना अगदी 5 मिनटामध्ये बनून तयार होते. बघा, आधी मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली होती, पण खूप दिवस झाले त्याला. आणि बघा, लांब लांब काप केले की त्याला पाण्यात घालायचे लगेचच. आणि फक्त तेलामध्ये आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे. भरपूर लसूण घाला, म्हणजे छान टेस्ट येते. आणि आता सगळे जेवढे आपण मसाले खातो ना, तेवढे सगळे मसाले आपल्याला आधी मिक्स करून ठेवायचे आहे. आणि ठेचलेला लसूण घातला की लगेच आपल्याला केलेले काप घालायचे आहे. त्यावरती सगळे मसाले जे मिक्स केले असतात ना, ते घालायचे आहे. मीठसुद्धा यामध्येच मिक्स करून घ्यायचं. आता जेवढे मसाले आपल्याला हवे आहेत तेवढे सगळे घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये अगदी पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आहे आणि झाकून ठेवायचं. अगदी 5 मिनटातच आपली ही भाजी बनवून तयार होते. आणि कोथिंबीर भरपूर अशी टाकायची, खूप छान टेस्ट येते. आणि बघा, थोडी जरी जास्त होऊ दिली की मग असे त्याचे काप तुटून जातात आणि अगदी गारा होऊन जाते. त्यामुळे याला चेक करत राहायचं. 2-3 मिनटातच भाजी आपली बनवून तयार होते. आणि मस्त अशी वांग्याची कापची भाजी बनवून तयार झालेली आहे. डाळ भातासोबत किंवा फिक्की खिचडी असली त्याच्यासोबत ही भाजी तोंडी लावायला खूपच छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि बघा, आता ह्या भाजीपालासुद्धा थोडा सुकला होता, म्हटलं डब्यांमध्ये भरून ठेवूया, कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे. मला इकडे दिवाबत्तीसुद्धा करायची आहे. म्हटलं मग हा पसारा असंच चांगलाही नाही दिसत, त्यामुळे सगळा भाजीपाला डब्यात भरून ठेवला. आणि भेंडं तर मी असे ताटात ठेवून देणार आहे, कारण की मला त्याला कापायचे आहे. सकाळी टिफिनमध्ये बनवायची आहे ना, त्यामुळे. आणि बघा, लापशी किती मस्त मोकळी मोकळी झाली आहे ना. आता यामध्ये थोडंसं तूप कमी पडलं होतं. बघा, थोडं तूप जर अजून असतं ना, वरून टाकलं असतं तर खूप छान मस्त लतपत झाली असती, म्हणजे अगदी मोकळी मोकळी झाली असती. मस्त सगळा स्वयंपाक झालेला आहे. लापशीसुद्धा खूप छान मस्त झालेली आहे. आजची गुरुपौर्णिमा होती ना, त्यासाठी मी लापशी बनवली. फर्स्ट टाईमच बनवली मी, पण खूपच छान झाली आहे. आणि थंड झाली की ती थोडीशी मोकळी होऊन जाते, दाखवतेच मी तुम्हाला. आणि आता 6:30 वाजलेले आहे. सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. चला, मस्त माझा सगळा स्वयंपाक झाला. आज मी स्वयंपाकामध्ये चपाती, मसाला भात, लापशी आणि भाजी असं 4 वस्तू बनवल्या होत्या. जास्त काही नाही बनवलं, पण म्हटलं चला आता स्वयंपाक झाला आणि पटकन नैवेद्य दाखवून घेते देवांना, कारण की मग मला दिवाबत्तीसुद्धा करायची होती ना. अजून तर फक्त 7:30 वाजले होते आणि 6:30 वाजेमध्ये माझा सगळा स्वयंपाक झाला होता, कारण की आधीच थोडी मी प्रिपरेशन करून ठेवली होती सकाळीच. त्यासाठी मग स्वयंपाक व्हायला काही जास्त उशीर लागत नाही. चपातीची कणिकसुद्धा मी जास्तच मळून ठेवली होती सकाळी आणि मग लवकर स्वयंपाक होऊन गेला. चला, तर मस्त असं देवाला नैवेद्य दाखवून घेतलं. देवपूजासुद्धा म्हणजे दिवाबत्तीसुद्धा करून घेतली संध्याकाळची. आणि मस्त अशी थाळी बनवली होती. तुम्हाला आजचं हे जेवण कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही गुरुपौर्णिमा कशी उजवली तेही मला कमेंट करून सांगा. आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
बाय.